स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर येत्या 26 आणि 27 जून रोजी तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे। या ऐतिहासिक सोहळ्यासाठी राज्यभरातील शिवभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत। या सोहळ्यासाठी हजारो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल होण्याची शक्यता आहे। सोहळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी युवा नेते तथा रायगड जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी आज किल्ले रायगडाची पाहणी केली। पावसाळी अधिवेशनामुळे मंत्री भरत गोगावले व्यस्त असल्याने विकास गोगावले यांनी प्रशासनासह तयारीचा आढावा घेतला। यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी तसेच शिवसैनिक उपस्थित होते। आपल्या सर्वांना कल्पना असेल की राज्याभिषेक सोहळा हा दरवर्षी तिथीप्रमाणे या ठिकाणी होत असतो आणि तिथीप्रमाणे होणारा राज्याभिषेक सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्रा काकी आणि मंत्रिमंडळ, त्याचप्रमाणे आमदार, खासदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर ही सर्वच शिवभक्त या ठिकाणी येणार आहेत आणि त्याची तयारी आणि हजारो शिवभक्त जे राज्याभिषेक सोहळ्याला येणार त्याच्यासाठी कुठली गैरसोय त्यांची होता कामा नये, त्याबद्दल सर्वच आज शासनाच्या वतीने शासकीय अधिकारी, आमचे सर्व प्रांतसाहेब असतील, DSP साहेब असतील, तहसीलदार साहेब, BDO साहेब, पाणी पुरवठ्याचे अधिकारी, स्वच्छताचे अधिकारी, सर्वच लोकांनी आज ठरवलं होतं की हा नियोजित दौरा होता आमदार साहेबांचा। परंतु आज आपल्या सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्राचं अधिवेशन आज या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आज या ठिकाणी येता आलं नाही। त्यांच्या वतीने आम्ही सर्वच या ठिकाणी लोकप्रतिनिधी, सर्व शासकीय अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी पाहणी दौरा केला। स्वराज्याच्या राजधानीत पार पडणाऱ्या या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून लाखो शिवभक्तांच्या उपस्थितीत किल्ले रायगड पुन्हा एकदा शिवमय होणार आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।